नहीं आता है और वही संघर्ष देखिए उन्हें कामयाब बनाया और उन्होंने आज आईपीएल में एक बड़ा प्लेटफॉर्म चलेंगे। सागर मांडोकर सर जुड़ चुके हैं। हेलो हेलो चेक। धन्यवाद बाबूशाह सर। तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। तर वेळेला आपण महत्व देतो। 4 षटकं 20 मिनिटं आणि टीम मीटिंग नॉट अलाउ। अजिबात टीम मीटिंग नाही। काल या वेळेला 6 मॅचेस कव्हर झाल्या होत्या आणि आता 1 तास मागे पडलो। याचं कारण आहे बाबूशाह सर, आज स्टार्टिंगला आपण एक टीमला ऍडजस्ट केलं आणि त्यामुळे हा वेळापत्रक बिघडला। अभिषेक सज्ज होईल फर्स्ट ओव्हर। ओ ऑन दी राईट शॉट लाईक दॅट। काय फटका खेळलाय, कंप्लीट टेक्निक बॅट्समन म्हणूया त्याला। अमन खान यंग टॅलेंट या संघाचा आणि त्यांनी या नावानिशी सिद्ध केलं। रिप्ले आपण पाहू शकता। राऊंड विकेटनं फ्रंट फुटला आले। व्हॉट अ टायमिंग, ग्रेट स्ट्रोक। काय फटका सजवला, गुणकौशल्य सादरीकरण केलं। अभिषेक माळी दाफलकावर धावा टोटल 7। बॅटिंग करतोय अमन, वन ऑफ द बेस्ट प्रॉडक्ट, वन ऑफ द यंग टॅलेंट टीम वलप। बॅटिंग लाईनअप मध्ये ही मजबूत ताकद आहे वलप गावची। राऊंड विकेट पुन्हा एकदा ऑन दी राईट, फटका फसला पॉइंटला। फिल्डर रेडी होते आणि हा पकडला झेल, अडथळा दूर केला। मैदानावर अमनचं थांबणं संघ हितासाठी महत्वाचं होतं। प्लीज कॉपरेट, फिल्डिंग लगेच सेट करा, या सूचना आहेत आयोजकांकडून। हेमंत पाटील युवा उद्योजक सिद्धी करवल्याचे शिवभक्त या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया। अभिषेक सिंगल षटकार आणि त्यानंतर विकेट। चला न्यू बॅट्समन जा लवकर। तर 7 स्टार ग्रुप सिद्धी करवलेचा 7 स्टार ग्रुप या स्पर्धेचा आनंद घेतो। शुभेच्छा सुद्धा आल्या, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया। अभिषेक माळी सिंगल षटकार विकेट, धावा दाफलकावरती 60, थोडा जलद गतीने खेळा, या सूचना आहेत आपल्याला। क्रमांक 3 वर साहिल पाटील आलाय। सामना दोन्ही संघाला तेवढाच महत्वाचा आहे। अमन पाटील क्रमांक 3 वर आलाय साहिल पाटील। ओ वेगवान खेळला, गॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि शॉट कव्हरला फिल्डर रेडी होते। सामन्यातील पूर्वार्ध बॅटिंग करत असताना टीम वलप मागच्या सामन्यामध्ये धुमाकूळ घातला, अक्षरशः धावसंख्येचा डोंगर बनवला। चांगला धावसंख्येचा डोंगर बनवल्यानंतर या टार्गेटला पाठलाग करत असताना नतमस्तक झाले। फलंदाजीला नेस्त नामूद केलं, अंबिका चौकचा पराभव झाला आणि आपण त्यानंतर वेळापत्रक पाहिलं तर विनर्स मध्ये ही मॅच खेळतो। नेक्स्ट बॉल एंड बदलला, क्रॉस बॅटेड, लाईन पाहिली, शफल झाले, कनेक्शन झालं नाही, डॉट बॉल। थोडा दबाव निर्माण करतो काही अंशी का होईना गोलंदाज अभिषेक। षटकार आल्यानंतर विकेट मिळाली सिंगल। आतापर्यंत 5 चेंडूंची डिटेल पाहिली, सिंगल षटकार विकेट सिंगल डॉट, धावा दाफलकावरची टोटल 8 रन्स ऑन बोर्ड। निहाल पाटील स्ट्रायकर एंडला, रिव्हर्स अटेम्प्ट केला, स्लीप कडे, फिल्डर रेडी आहेत, निघालेत। ओ धोका होता मात्र हा धोका टळला। अंश 11 खेळणे अभिमन्यू तोडेकर यांना पाहतो। कोपराचे क्रिकेट समीक्षक आहेत, संगीत प्रेमी आहेत, भजन प्रेमी सुद्धा आहेत। या स्पर्धेचा आनंद घेत असताना अभिमन्यू तोडेकर वेलकम, आपलं सुस्वागतम। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि आज लिसा 11 या नावाने खेळतो अंश 11 खेळणे। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाफलकावरती 9 रन्स ऑन बोर्ड। निहाल पाटील
अशा पद्धतीने खेळला तर धावा 36 होऊ शकतात. भागीदारी चांगली आहे. शांत डोक्याने खेळतो निहाल, त्याला साथ देतो साहिल. साहिलनं संत सुरुवात केली, मात्र आता सामना 4 षटकांचे डावपेच झाकलेत. मात्र मागचा सामना जो खेळण्याने जिंकला, बॅटिंग लाईनअप तेवढं चांगलं दर्जाचं क्षेत्ररक्षण, साजनची बेधुंद करणारी गोलंदाजी, जिथे फलंदाजांना प्रश्नचिन्ह निर्माण केलं. अंश 11 खेळणे विरुद्ध आज लिसा 11, अंश 11 खेळणे 2 आत करताना रियांश अमन 11 ब्रिगेड वलप. नेक्स्ट बॉल क्रॉस बॅट आहे, डीप लॉंग ऑफ कडे, यस फिल्डर आहे, विकेट मिळाले. आणखीन एक धक्का, 9 वर 2 गडी बाद. सुधीरजी अगलावे आपण पाहतोय, रायगडचे एक नामांकित स्कोरर, हे सुद्धा या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. विकेट मिळाली. क्षितिजला पाहतोय, क्षितिज माळी यंग स्टार लिझा आपण पाहतो, लिझा 11 अंश 11 खेळणे हा संघ टॉस जिंकलाय, पसंती दिली फिल्डिंगला. WTC लाईव्ह आज मेन कॅमेरामन 2 मेंबर्स आहेत तिथे, हरेश आहेत तिकडे जे सिंगल आहेत, आणि इकडे रोहित आहेत. मेन कॅमेरामन आपण पाहतोय योगी आहेत, योगीना सुद्धा आपण पाहतोय जे सुद्धा एक मेन कॅमेरा हँडल करतात. योगींची नजर आहे ना अतिशय तीक्ष्ण आहे, म्हणून राहुल त्यांना नाईट साठी स्पेशली कॅमेरामन साठी बोलवतात. ही त्यांच्याकडे असलेली गुणवत्ता. क्षितिज, क्षितिजला आपण जरूर पाहतो, क्षितिज माळी पूर्वेश लक्ष विद्या मॅचकडे. क्षितिज राऊंड विकेट, क्रॉस बॅटेड, बॅटवर चेंडू आला आणि त्याला पाठवला सहज. पेंदर गावाकडे हा फटका गेला, षटकार. फलक पुढे सरकेल. जर्सी नंबर 21. क्रिकेटच्या युवराज अनेक ठिकाणी स्पर्धा असतात बघा, तरी सुद्धा काही प्रेक्षक वर्ग मैदानावर अवश्य स्पर्धा पाहण्यासाठी येतो. काही अंतरावर गेलात किरवली, तिथे नाईट स्पर्धा, इकडे गेला तर उसाटणे, तिथे नाईटची स्पर्धा. क्रिकेट प्रेमींचं लक्ष असतं गावचा क्रिकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस आपण पाहतोय, क्षितिज विकेट, त्यानंतर षटकार, धावा दाफलकावरती 15 रन्स. पूर्वार्धाचा विचार केला, मागे जाऊन पाहिलं ज्या पद्धतीनं बॅटिंग केली, नियाल नंतर अमननं दिलेलं योगदान 46, 20 धावांचं योगदान दिलं चेतन पाटील यांच्या मार्फत. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप या संघाकडे. आणि याच दरम्यान आपण पाहतोय स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक, सामाजिक राजकीय क्षेत्रातील या पंचक्रोशीतील सर्वांना हवं असं वाटणारं व्यक्तिमत्व, अगदी काही दिवसापूर्वी ज्यांना निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळालं, त्या सर्वांच्या आपण पाहतोय हवं असं वाटणारं व्यक्तिमत्व, नवनिर्वाचित नगरसेवक नितेश शेठ पाटील गोट आणि त्यांच्या समवेत दमदार यशस्वी आयोजक, वलप गावचे राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तिमत्व आम्ही पाहतोय. माजी सरपंच सन्माननीय भोलेनाथ दादा पाटील यांचे इथं आगमन झाले, त्यांचं करूया सहर्ष स्वागत. षटकाराने धावफलक पुढे सरकेल. टोटल स्कोर मूव्ज ऑन. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. बॅटिंग करत असताना टीम सन्माननीय पाहुण्यांचे इथे शुभ आगमन झाले. आदरणीय युवा नेतृत्व दोन्ही आमचे व्यक्तिमत्व. आज स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक 5व्या रात्रीमध्ये नितीनजी शिवराम भोईर एकविरा एंटरप्राइजेसचे ओनर, स्पर्धेचे मुख्य आयोजक, आणि आज त्यांची सर्व पाहुणे मंडळी, सन्माननीय नितेश शेठ पाटील नवनिर्वाचित नगरसेवक, जनतेच्या मनातील माणूस, आणि एका बाजूला आपण पाहतोय सर्वांना हवं असं वाटणारं व्यक्तिमत्व भोलेनाथ दादा पाटील माजी सरपंच आणि बंटी पाटील यांचे इथे आगमन झाले. सहर्ष स्वागत. तर वलप विरुद्ध अंश 11 खेळणे यांच्यामध्ये सामना सूर्य. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. धावा झाले दाफलकावर 22. अशा पद्धतीनं खेळला तर धावा होतील. मागचा सामना कोणी विसरणार नाहीये. त्या अगोदरचा सामना पाहिला आपण, राजा राणी गोट एक अतिटचची लढत पाहिली, आणि आता 1-1 विजय दोन्ही संघानं प्रस्थापित केलं. क्षितिज
लाईन पाहिली, ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, ओ व्हेरी क्लोज, डेंजर एंडला अपील झाली, तिथून प्रयत्न होईल. अमन ब्रिगेड बॅटिंग करतो पूर्वार्धामध्ये, एक विजय त्यांनी मिळवलाय. कमालीचा सामना होईल. उत्तरार्ध कसा असेल हे आपण निश्चित पाहणार आहोत. पहिल्या ओव्हर मध्ये थांबून ठेवलं, त्यानंतर इथे धाव घेण्याची तयारी चेक करतो. सेकंड ओव्हर प्रवीण पाटील बॅक टू बॅक 2 सिक्सेस. प्रवीणचे पाहिले, प्रचंड अनुभव त्याच्याकडे, ऑलराऊंडर. प्रवीण म्हटला तर तो मॅन ऑफ द सिरीज असे अनेक किताब त्याला मिळाले. वल्लभचा क्रिकेट काही वर्ष त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सांभाळला आणि आता त्याला पाहतो इन ऍक्शन मध्ये. पंचांशी चर्चा होईल. ऑफिशियल्स कनेक्टेड, फिल्डिंग सेट करा. मध्यरात्री नंतर सुद्धा आपण पाहतो वेळात वेळ काढून आलेली मान्यवर मंडळी. आपल्या बीची शेड्यूल मधून आयोजकांवर असलेलं प्रचंड प्रेम आणि सन्माननीय नगरसेवक नितेश शेठ पाटील मॅचचा आनंद घेत असताना, भोलेनाथ दादा पाटील यशस्वी आयोजक, माजी सरपंच, क्रिकेट समीक्षक आणि क्रिकेट पुरस्कर्ते म्हणून आज नामोल्लेख आपण त्यांचा नक्कीच करतो. तर पाहुण्यांचं इथे स्वागत होते फटाक्यांच्या आतषबाजीनं मध्यरात्री नंतर. व्हेरी क्लोज आहे आणि तिथे आपण चेक करतो. आमच्या गावाचा जीवा भावाचा असा नितेश पाटील शेठ. आमच्या गावाचा जीवा भावाचा असा नितेश पाटील शेठ. आमच्या गावाचा जीवा भावाचा असा नितेश पाटील शेठ. आमच्या आपण जरूर पाहतो बॅटिंग करत असताना टीम रियांश अमन 11 ब्रिगेड वल्लभ आतापर्यंत 2 गडी बाद झाले. धावा 24 सेकंदावर. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना दोन्ही संघाने एक एक विजय संपादित केले आणि सेकंड राऊंडच्या मॅचेस पाहतो. क्षितिज नेक्स्ट बॉल राऊंड विकेट न पुढे सरसावत सहज टोकला मनगटी ताकदीच्या साहाय्याने आणि पडला कॅमेरामनच्या अंगावर. बघा हा फटका कनेक्ट होत असताना गुड बॅटिंग. बघा आपण स्टेजवर पाहतोय ही मान्यवर मंडळी, सदैव जनसेवेसाठी तत्पर असणारी मंडळी. आणि आज नितेश शेठ पाटील यांना स्क्रीनवर पाहतोय. भोलेनाथ दादा पाटील असतील, बंटी पाटील, नितीनजी भोईर आमचे मुख्य आयोजक, त्यांच्यावर असलेलं प्रचंड प्रेम. आणि मध्यरात्री नंतर बघा या व्यक्तिमत्वांचं शेड्यूल खूप बिझी असतं
आणि आज हा वेळ काढून आले. खऱ्या अर्थानं समाजामध्ये वावरत असताना अनेक गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागतं, अनेक जबाबदाऱ्या असतात आणि सर्व काय असून आज ज्या आयोजकांसाठी वेळ दिलाय त्यांचा आपण विशेष धन्यवाद देऊया. सर्व त्यांचा मित्र परिवार आपण पाहतोय स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषकामध्ये आज 5वी रात्र 7 रात्रीमध्ये हा थरार या स्पर्धेचा पाहणार. WTC या स्पर्धेला लीड करतोय. चला फास्ट क्रिकेट खेळा. पंच आता आपल्याकडे वेळ नाहीये, 1 तास मागे पडलाय. काल 1:30 वाजता सर्व स्पर्धा संपली. आता 12:23 झालेत आणि हा सामना सोडून 2 मॅचेस बाकी आहेत. या दोघांनाही वॉर्न करावं लागेल. येस, फलंदाज सुद्धा वेळ घेतात अशी सुद्धा माहिती मिळाली. आक्रमण केलं डीप कडे, खेळाडू कक्षाकडे हा चेंडू गेलाय. येईल षटकार स्क्वेअर लेगच्या वरून. भावाचा मॅच कडे साजेश. ओव्हर नंबर 3 षटकाराने धाव फलक पुढे सरकले. टोटल 36. क्रॉस बॅटेड पुन्हा एकदा राजा राणी गोट विरुद्ध साजेशनं फेकलेलं कमालीचं षटक मॅचला सेन्सेशनल विनिंग मिळून दिलं. त्यांनी केलेला आजच्या रात्रीतील पराक्रम आता त्याला क्रमांक 3चं षटक फेकण्यासाठी दिले. साजेश लिसा अँड अंश 11 खेळण्यासाठी गोलंदाजी करतोय. सूचना दोघांनाही आल्या, बॅट्समन आणि बॉलर जास्त डिले करू नका. सज्ज होईल पुन्हा एकदा साजेश. समोर ठेवला होता चेंडू, क्रॉस बॅटेड, कनेक्शन होत नाही, वेगाने चेंडू गेला आणि डॉट बॉल. निर्धाव चेंडूची होईल सांगता. धाव फलकावर टोटल आतापर्यंत 3रं षटक मार्गस्थ 37 आणि बोर्ड 2 धावा आपण पाहिल्या आतापर्यंत. षटकार सिंगल, 2 विकेट गेले. टोटल धावा धाव फलकावरची टोटल 37. क्रॉस बॅटेड, कनेक्शन होत नाही, पुन्हा एकदा उभं ठेवलं. साजेश माळीची गुणवत्ता आहे. पंचांचा इशारा येते. वाईड लाईन चेक करूया. बॅटिंग टीम चेक करतो आपण. डिसिजन पेंडिंग. WTC काम करते आणि आता निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल अगदी काही क्षणातच. फेअर अँड फेअरची चर्चा होते आणि फायनली फेअर डिलिव्हरी. मॅच सुरू ठेवा. तर व्यासपीठावरचं व्यक्तिमत्व सन्माननीय नगरसेवक नितेश शेठ पाटील, माजी सरपंच, यशस्वी क्रीडा स्पर्धेचे आयोजक भोलेनाथ दादा पाटील या मॅचचा आनंद घेत असताना मॅच कडे पुन्हा एकदा घेऊन जातो. साजेशनं सलग डॉट चेंडू फेकले. आतापर्यंत 3 इफेक्टिव्ह बॉलर राहिला. साजेश पुन्हा एकदा मागच्या मॅच मध्ये सुद्धा त्यांनी सामना जिंकण्याच्या उद्देशानं गोलंदाजी केली आणि आता ज्या संघानं मागच्या मॅच मध्ये अंबिका चौक संघाला नाकी न आणलं, आता त्यांना थांबून ठेवलं. जिगरीचं काम करते गोलंदाज साजेश. 3 चेंडू सलग डॉट. आता बॅटच्या मधोमध साहिलचा तडाखा, बिग शॉट, षटकार मिड विकेटच्या वरून. 3 षटकं संपली. टीम मीटिंग नॉट अलाउ. 3 षटकानंतर एकूण धावा धाव फलकावरची टोटल आपण पाहतो 43. पहिल्या चेंडूवर षटकार, लॉंग ऑन कडे तो फटका आपण जरूर पाहिला आणि आतापर्यंत या इनिंग मध्ये टोटल षटकार आले 6. प्रवीण 2 षटकार आले. पहिल्या चेंडूवर 1 षटकार. टोटल इनिंग मध्ये आपण षटकार पाहिले तर टोटल 6 षटकार आले. म्हणजे एकंदरीत धावफलकेचा लेखाजोखा पाहिला 43 धावांमध्ये 36 धावा या फक्त षटकारांच्या आल्यात. गुड बॅटिंग. शेवटचं षटक. राज आला, एंड बदलला. आता स्ट्रायकर एंडला खेळण्यासाठी सज्ज होईल प्रवीण. बायकर मॅन प्रवीण वल्लभचा हे 24 कॅरेटचं सोने.
मागच्या काही वर्ष अनेक वेळा अनोख्या खेळाने त्यांनी सामने जिंकून दिलेत. 5 चेंडूमध्ये 22, 7 मध्ये 15 वर साहिल खेळतोय. पहिला चेंडू पॉइंटला ढकलण्याचा प्रयत्न होता, तितक्या वेगानं प्रयत्न नक्कीच झाले. स्ट्राईक रोटेट, मात्र अशा पद्धतीनं तुम्हाला नाही स्ट्राईक रोटेट करणार. नक्कीच फलंदाजांना ठाऊक असतं युवराज, बऱ्याच वेळा हे असं होत असतं. त्यांना माहिती आहे जी नियम आहेत ते ठरलेले असतात, तरी सुद्धा या हालचाली होत असतात. धावांची भूक असते, धावांचा हंगरनेस असतो आणि तो प्रयत्न इथे होत असताना 4थं षटक मार्गस्थ. 44. पुन्हा एकदा लक्ष विद्या सज्ज होईल. साहिल नाही, स्ट्रायकरला पुन्हा प्रयत्न. साहिलला आतापर्यंत 2 षटकार दाखवले, आता राजच्या गोलंदाजीचा सामना करतोय. चेंडू शिल्लक 4, धावा धाफलकावरती 44. बघा इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. अंगद 11 श्री गणेश वलप आणि त्यांच्या विरुद्ध शीतल 11 DCC कोपरा. येऊन थांबा आपण दोन्ही कॅप्टन. 5 आपण आतापर्यंत 8 चेंडू मध्ये 15 वर खेळतोय. साहिलला उभं ठेवलं. गुड मॉर्निंग राज. मात्र या इनिंग मध्ये युवराज पाहिले तर षटकारच्या धावा जास्त आहेत. समोरून जो ऑन स्विंग केला बीट करताना थोडा खुश आहे, चेहऱ्यावरचे हावभाव आपण राजचे जरूर सांगतो. त्याच्या लाईन आणि लेंथचा तो पुरेपूर अभ्यास करून चेंडू डिलिव्हर करतो. 2 चेंडू डॉट. राज सज्ज होईल. राऊंड विकेट नाम. आता बॅटच्या मधोमध आला नाही, कनेक्शन चुकला आणि हा झेल. आतापर्यंत राजचा 4था चेंडू आपण पाहिला, फक्त 1च धाव. दबाव जरूर निर्माण झाले, धावा दाफलकावरती जरूर आपण पाहिलं. नक्कीच युवराज, तुझ्या माहितीसाठी जरूर मी सांगेन, लक्ष द्या मॅच कडे. दोन्ही जे आमचे पाहुणे आहेत, नगरसेवक नितेश शेठ पाटील असतील आणि भोलेनाथ दादा पाटील असतील सरपंच, हे यशस्वी स्पर्धेचे आयोजक आहेत आणि यांची नाईट स्पर्धा सर्वांना ठाऊक असते, जिथे पाहुण्यांची एवढी तुफानी उपस्थिती असते. आपण सर्वजण पाहत बसू, एवढं प्रेम करतात त्यांच्यावर सर्व मंडळी. माणुसकीतून माणूस जोडणारे व्यक्तिमत्व. असं म्हटलं जातं का श्रीमंती वाऱ्यासारखी असते, ती येते आणि निघून जाते. सर्वाधिक महत्वाची असते आपली माणुसकी, आणि या दोन्ही व्यक्तिमत्वाने माणुसकी झोपल्या. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. या स्पर्धेसाठी 2ऱ्या क्रमांकाचे पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केल्या ते दमदार युवा नेतृत्व, जनतेच्या मनातील नगरसेवक नितेश शेठ पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि आज तो छान योगायोग पाहायला मिळतो. एका बाजूला भोलेनाथ दादा पाटील माजी सरपंच आणि दोन्ही प्रेमळ विनम्र स्वभावाचं व्यक्तिमत्व. फलंदाज होईल आउट. पूर्वार्धाचा खेळ होईल समाप्त. टॉस आपण करणार आहोत. झाले दाफलकावरती टोटल 44 रन्स टू विन. टॉस करतो अंगद 11 श्री गणेश वलभ 45, लॉस ऑफ दी 4 विकेट 46 टू विन. अंगद 11 श्री गणेश वलभ आणि शीतल 11 DCC कोपरा. तर दोन्ही आमचे मान्यवर यस नितेश शेठ पाटील नगरसेवक आणि आदरणीय भोलेनाथ दादा पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते टॉस तिथे होईल, शुभेच्छा देतील आणि बाबूशाह सर तिथे जॉईंट असतील.
तो चलिए टॉस किया जाएगा, बड़ा मैच देखिए पर पूरा करीब अपना वादा गुड़गांवच्या नितेश दादा, नगर सभा देखिए बात करेंगे मखमली चेहरा, हेड इज द कॉल, हेड यहाँ पर है। चलिए पाहुणे बसा, तुम्हें वेलकम, स्वागत बोलना दादा, माजी सरपंच नगर सेवक। चलिए बात करेंगे नितिन दादा और टॉस बात करेंगे यहाँ पर से। दरम्यान आपण सन्मानासाठी वळणार आहोत। तो वलपनं टॉस जिंकला आणि त्यांनी निर्णय घेतला फिल्डिंग। बाबूशा सर, टॉस वलपने जिंकला आणि फिल्डिंग, तर सन्मान आपण इथे करणार आहोत। स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक आणि या स्पर्धेसाठी ज्यांची आतुरतेने आपण उपस्थिती पाहिली आणि या दोन्ही व्यक्तिमत्वांचा आपण सन्मान करणार आहोत। दमदार नगरसेवक सन्माननीय नितेश शेठ पाटील, माजी सरपंच भोलेनाथ दादा पाटील आज वेळात वेळ काढून आलेत आणि नितीनजी शिवराम भोईर साहेब यांच्यावर असलेलं प्रचंड प्रेम आणि त्यांचा आम्ही सन्मानासाठी वळतो। मी दुसऱ्या क्रमांकाचे पुरस्कर्ते नगरसेवक नितेश शेठ पाटील आणि त्यांचा सन्मान होईल। बघा हा छान योगायोग आल्यात आणि आज आपण पाहतोय भोलेनाथ दादा पाटील असतील, सामान्यातून आदर्श व्यक्तिमत्वाची ओळख, उदार मनाचा कार्य धुरंधर, संघर्ष योद्धा। सांगू इच्छितो काय दोन्ही पाहुणे ते एकमेकांचे जवळचे मित्र आहेत। जेव्हा नितेश शेठ यांची स्पर्धा असते तेव्हा भोलेनाथ दादा पाटील यांची बाईक असते आणि भोलेनाथ दादा पाटील यांची स्पर्धा असते तेव्हा नितेश शेठ यांची बाईक असते। टाळ्या होऊ द्या, आणि खूप जवळचे ते मित्र आहेत। जरी राजकीय क्षेत्र आपण त्यांचं पाहिलं आणि आज आपण पाहतोय सर्वसामान्याचे तारणहार म्हणून ज्यांना म्हटलं, युवकांचे आधारस्तंभ आणि सातत्याने युवा वर्गासाठी त्यांची आम्ही योगदान पाहिलं। पुढचा सन्मान सुद्धा करतोय प्रसिद्ध उद्योजक आमच्या बंटी शेठ पाटील, या आपण आपला सुद्धा आम्ही आदर तिथे सन्मान करतो। आज स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषकामध्ये आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल आदरणीय नितीनजी भोईर साहेब यांच्या या स्पर्धेमध्ये त्यांचं आपण करतोय सहर्ष स्वागत। चला मॅच ऑन करा, अजूनही 2 मॅचेस बाकी आहेत। नितेश शेठ पाटील असतील, भोलेनाथ दादा पाटील, तर प्रभाकर पाटील आणि तकदीर पाटील यांचा सुद्धा आपण सन्मान करतो। प्रभाकर पाटील आणि तकदीर पाटील दोन्ही मान्यवरांना विनंती करेन आपण सन्मानाचा स्वीकार करायचा। तर सन्माननीय दमदार नगरसेवक आणि नेहमीच त्यांचं समालोचकांवर प्रेम असतं। 1500 रुपयाचं प्राइज आले तर समालोचक टीम साठी आणि डीजे साठी सुद्धा कॅश प्राइज आले। भोलेनाथ दादा पाटील आणि नितेश शेठ यांची स्पर्धा आवर्जून क्रिकेट समीक्षकांनी पाहिली असेल, जिथे पाहुण्यांचा एवढा ताफा असतो आणि प्रचंड गर्दी असते, अगदी स्टार्ट टू एंड गजबजलेला व्यासपीठ। आणि आज आपण पाहतोय नितीनजी भोईर साहेब यांच्या स्पर्धेमध्ये त्यांनी अमूल्य वेळ दिला। दोन्ही मान्यवरांचं मनापासून धन्यवाद। यस युवराज मॅच कडे फोकस करतोय, धन्यवाद। नक्कीच नक्कीच दिलदार मनाची ही दोन्ही व्यक्तिमत्व आपण पाहतो सध्या मंचावर उपस्थित आहेत। मॅच कडे आपण थोडं कॉन्सन्ट्रेट करूया। 46 धावांचं आव्हान मैदानामध्ये घेऊन उतरलाय तो अंश 11 खिरणे संघ आणि त्यांच्या विरुद्ध पहिलं षटक हाताळत असताना निहालला आपण पाहतोय 2 चेंडू त्याने डॉट टाकलेत। साजेश माळीला शांत ठेवले आपण पाहतोय पाबोबलेच्या षटकामध्ये, खास करून इथे आक्रमक शैलीचा फलंदाज साजेश आहे, मात्र त्याच्या विरुद्ध सलग 2 चेंडू डॉट। पुढचा चेंडू वन्स अगेन बीटन, वाईडिश यॉर्करचा हा प्रयत्न यशस्वी होतोय। फास्ट अँड फ्युरियस हा चेंडू आपण पाहतोय
ऍक्शन रिप्ले नक्कीच बघूया आपण WTC लाईव्हच्या माध्यमातून. भन्नाट वेग, अगदी खूप चांगली शैली, खूप चांगला रनअप आहे आणि अगदी खांद्याचा चांगला वापर आणि क्रिजच्या अगदी कोपऱ्यावर चेंडू डिलिव्हर करतोय. तो अँगल बनवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. निहालचा यशस्वी झाला. 3 चेंडू डॉट आलेत. यावेळेस बघा शरीरापासून जास्तच दूर ठेवलाय पंच आमच्याकडे वळतायत. व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू होता. 3 चेंडू आपण पाहतो डॉट टाकले होते. प्रेशर बिल्ड केले होतं. 46 धावांचं आव्हान चेस करत असताना 80-11 खेरणे अगेन्स्ट रियाश अमन 11 ब्रिगेड वल्लभच्या विरुद्ध दुसऱ्या फेरीतील लढत आपण पाहतोय. जिंकणारा संघ थेट तिसऱ्या फेरीत प्रवेश करणार आहे. पुढचा बॉल खोला टाकलेला चेंडू आउटर एज लागले. बॉल गॅप पण निघालाय. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबणार नाही. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल दन दन करत चाललाय आणि आलाय तो चौकार. चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक 5च्या घरात. पुढचा चेंडू निहालचा. यावेळेस बघा पूल भरण्याचा प्रयत्न. टॉपेज लागले. कीपर बॉलच्या खाली येत असताना दिलंय चोख प्रत्युत्तर. आपण पाहतोय गोलंदाजाने. भावाचा जीव नवीन फलंदाज या मैदानाच्या आत. विकेट प्राप्त झाली. आपण पाहतोय महत्वाची फलंदाज बाद होत असताना साजेश माळीला आपण पाहिलं. 46 धावांचा पाठलाग करत असताना 5 या धावसंख्येवर आपण पाहतोय पहिला धक्का लागतोय. आघाडीचा फलंदाज साजेश मैदानाच्या बाहेर चाललाय. सागर सर आपण मान्यवर पाहतोय नितेश शेठ पाटील साहेब आणि खरं तर ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला की त्यांची रजनी क्रिकेट स्पर्धा असते आणि पाहुण्यांची प्रचंड मांदियाळी असते आणि आम्ही खरं तर त्या स्पर्धेला नेहमीच आवर्जून युट्यूबवर पाहत असतो. चला मॅच ऑन करा. स्पर्धेबद्दल आपण नितेश शेठ पाटील साहेबांच्या बोलत होतो आणि खरं तर त्या स्पर्धेमध्ये तब्बल 750 पेक्षा जास्त पाहुण्यांची खरं तर मांदियाळी आपण पाहत असतो. स्वागत त्यांचं आपण करत असतो. इतकी प्रचंड खरं तर गर्दी, प्रचंड प्रेम साहेबांवर करणारी सर्व क्षेत्रातील मान्यवर असतात. कुठल्या एका क्षेत्रातील नाही. पुढचा चेंडू 5ला 1 सध्या धावफलकावर धावा आहेत. 46चा आपण पाहतोय पाठलाग करत असताना 19 बॉल शिल्लक आहे. 41 ची गरज आहे. सामन्याला गती द्या प्लीज. भरपूर वेळ होतोय. 12:40 झालेले आहेत आणि 2 सामने यानंतर अजून पेंडिंग आहेत. 5वी रात्र आपण एन्जॉय करतो या क्रीडा स्पर्धेची. यावेळेस बघा चांगला चेंडू होता. गुडलाईन स्पॉट चेंडू पडत असताना मात्र लाईन खराब पंच सांगतात. टप्पा आपण पाहतोय पडल्यानंतर जास्तच बाहेर वळवला चेंडूने. गोलंदाज आपण पाहतोय निहालला. गेल्या सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी राहिली होती या गोलंदाजाची. मात्र इथे थोडंसं आपण पाहतोय लाईन लेंथ पासून भरकटतोय. मात्र तरी देखील इकॉनॉमिकल षटक राहिले. फक्त 6 धावा धावफलकावर आहेत. पॉवर प्ले मध्ये खास करून इथे मात्र चांगला चेंडू होता आणि डॉट बॉलने ओव्हरची सांगता झाली. 18-40 असं समीकरण आहे आता. सामना कोणाच्या बाजूने जाणार. 80-11 खेरणे. दुसऱ्या बाजूला रियांश अमन 11 ब्रिगेड वल्लभ संघ फाईट करतात. आपण पाहतो दुसऱ्या फेरीमध्ये 18 बॉल 40. चांगली सुरुवात निहालने करून दिली. आता क्षितिज आहे आणि त्याच्या समोर अक्षय माळी. या दोघांवर आता मोठी जबाबदारी. संघाचा डाव सावरायचा आणि पुढे न्यायचा विजयाच्या दिशेने. पॉवर प्ले संपल्यानंतर आता जेव्हा फील्ड स्टेशन खोल्या होतील सागर सर तेव्हा कुठेतरी गॅप शोधणं आणि चेंडूला बाहेर पडणं अवघड होऊन जाईल.
मार्गावर आहेत. 18 बॉल आणि 40 रनची गरज. अठरा बॉल 40 रनची गरज. एंड बदललाय. चला सामन्याला थोडी गती द्या, थोडी गती द्या सामन्याला. या ओव्हरमध्ये आता रन्स पाहिजेत. खरं तर आपण पाहिले दान शिलवण खेरणे संघाला आणि अक्षय माळी क्षितिज या दोघांकडे ती क्षमता प्रचंड प्रमाणामध्ये आहे. सेकंड ओव्हरमध्ये कोणाच्या खांद्यावर जबाबदारी दिली जाणार आहे पाहावं लागेल. आता सामन्याला गती द्या बघा, आयोजक वारंवार सूचित करतायत. दोन्ही संघातील खेळाडूंना सूचना आहे. राहुल पाटील आता पॉवर प्ले संपलाय, फिल्डर सेशन खुल्या झाल्यात. पहिलाच बॉल आपण पाहतोय, लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्रिकेटचं सौंदर्य खुलवणारा पायामधला चेंडू, पुण्यातला चेंडू अक्षरशः बॅटचा फ्लेस ओपन करून पाठवलाय तो वाडिश लॉंग ऑफ सीमा पार षटकार. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. 17 चेंडू 34ची आता गरज आहे. यावेळेस ऑफ साइडला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि इथे ताकद पडली कमी. नाराज आहे, हताश आहे स्वतःची क्षितिज. चांगला चेंडू होता, मिडल केला होता, पॉवर जनरेट करता आली नाहीये आणि टिट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर देत असताना राहुलला आपण पाहतोय. दुसरा धक्का शिलेवन खेळण्याला 12 या धावसंख्येवर आता 16 चेंडू आणि 34 रनची इथून गरज असणार आहे. षटकार आला, त्यानंतर मात्र चोख प्रत्युत्तर गोलंदाजाने दिले. कोणी मागे हटायला तयार नाहीये सागर सर, कारण या सामन्याचं महत्व दोन्ही संघातील खेळाडूंना माहितीये. इथे पराभव म्हणजे स्पर्धेतनं बाहेर जावं लागेल, इथे विजय म्हणजे पुन्हा स्पर्धेतला प्रवास आपण पाहतो सुरू राहील. त्या खरं तर टायटलच्या दिशेने तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळेल. 16 बॉल 34ची आवश्यकता. अभिषेक माळी नवीन फलंदाज, अक्षय माळी मैदानामध्ये आहे. हे दोघांना आता जबाबदारी घेऊन खेळावं लागेल. या गोलंदाजच्या शैलीबद्दल आक्षेप नोंदवला गेलाय. आमची आयोजन कमिटी युट्यूबच्या माध्यमातून लक्ष ठेवून असेल गोलंदाजाच्या शैलीवर. 16 बॉल 34. आणि बीवर हाताळलाय. पहिलाच बॉल अबो द बेस्ट साईड. बॉल चालला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि दुसरीचा प्रयत्न होतोय. खराब फिल्डिंग तिथे पाहायला मिळते. नो बॉल आणि नो बॉलवर आलेल्या 2. इथे ओव्हरथ्रो देखील होतोय. बॅकअप जोपर्यंत येईल, थ्रो येईल तोपर्यंत आता तिसरी रन झालीये का, तिसऱ्या पंचाकडेच हा निर्णय सोपवला गेला. 2 तर पूर्ण झाल्यात निश्चित. तिसरीचा प्रयत्न करत असताना बीमर आहे आणि बीमरवर मात्र या धावा काढण्याचा प्रयत्न. डिसिजन पेंडिंग आहे आपण पाहतोय. पाहिलं जाईल, WDC लाईव्हची मदत घेतली जाईल, टेक्निकल टीमची मदत घेतली जाईल. डिसिजन स्टील पेंडिंग. बीमर तर आहे, 2 तर मिळाल्यात म्हणजे एकूण 3 धावा आल्यात. तिसरी रन जी धावून काढली ती पूर्ण झाली की नाही यासाठी मात्र आमचे तिसरे पंच चेक करतात. फलंदाज बाद आहे. पॉपिंग क्रीज पासून दूर राहिलेत. 3 धावा नक्की मिळतील. बीमरची 1 आणि 9ची 1 आणि 2 धावून काढलेल्या. मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होईल. थँक्यू डीजे जितू.
सामना उत्कंठावर्धक होतोय, सामना रोमांचक होतोय, रोमहर्षित होतोय, कारण 16 चेंडू 31 ची गरज आहे. अभिषेक मैदानामध्ये आहे. निखिल माळी आता नवीन फलंदाज झालाय. निखिल सध्या स्ट्रायकिंग एंड वर आपल्याला पाहायला मिळेल. 16 बॉल 31 ची गरज. दुसरं षटक आपण पाहतोय. राहुल सध्या गोलंदाजी मार्गवर आहे. यावेळेस बघा समोर ठेवलेला आहे हा चेंडू आणि नक्कीच गॅप मधनं चाललाय. वन बाउन्स डाऊन द ग्राउंड. आल्या मैदानाच्या आतमध्ये निखिल माळी आणि ठोकलाय तो पहिला चौकार. हा चेंडू आपण पाहतो सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच कळवत आहेत. अतिरिक्त धाव मिळते. धावफलक पुढे सरकते. 20 धावा 15 चेंडू 26 रनची आता गरज. बघा आयोजन कमिटी लक्ष ठेवून आहे. 15 बॉल 26 रनची गरज आहे. 20 धावा धावफलकावर आहे. 46 रनचं लक्ष आहे. खेरने विपक्ष बोलत. दुसऱ्या फेरीतील सामना आपण पाहतोय. ओपन चांगली अपील केली गेली आणि पंचांनी देखील अपील उचलून धरली आहे. फलंदाज बाद होतोय. धक्का लागतोय आपण पाहतो खेरणे संघाला. धक्का क्रमांक असेल आपल्याला पाहायला मिळेल तो 4था असेल. जावं लागेल मैदानाच्या बाहेर. बघा पंचांचा निर्णय अंतिम निर्णय आपल्याला एज साठी रिव्ह्यू नाहीये कुठलाही उपलब्ध. एज साठी कुठलाही रिव्ह्यू नाहीये. चला फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय अंश 11 खेरणे संघाला हा एक मोठा धक्का असेल, कारण आता टॉप ऑर्डर कोलॅप झाली आहे सागर सर. आता मधल्या फळीची जबाबदारी लोअर मिडल ऑर्डरची जबाबदारी वाढली, कारण 46 धावा कुठेतरी 24 बॉल मध्ये ऑन पेपर जरी सोप्या वाटत असते तरी मात्र दुसऱ्या बाजूला रियान शमन 11 ब्रिगेड वलभ संघाकडे असलेली धारदार गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्याच्या जोरावर आपण पाहतोय धावा आतापर्यंत त्यांनी 20 खर्च केले, 4 बळी टिपलेत. 14 बॉल आणि त्या 26 रनची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये कल्पेश दाखल होतोय आणि मान्यवर आपण पाहतोय सध्या या ठिकाणी रजा घेत असताना आमचे नितेश शेठ पाटील साहेब, दमदार नेतृत्व, दमदार नगरसेवक, त्याचबरोबर माजी सरपंच बोलनाथ दादा पाटील साहेब आणि बंटी पाटील दादा. 14 बॉल 26 ची गरज. या स्पर्धेतून रजा घेताना आपण पाहतो दमदार नगरसेवक, जनतेच्या मनातील नगरसेवक नितेश दादा पाटील आणि आदरणीय भोलेनाथ दादा पाटील, आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल मी पुनश्च एकदा नितीनजी शिवराम भोईर आमचे आयोजक आणि त्यांचे सर्व सहकारी मंडळींच्या वतीनं आपलं मनापासून धन्यवाद देतो आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आज वेळात वेळ काढून त्यांची उपस्थिती आपण पाहिली. दमदार षटकार होते मैदानाच्या आतमध्ये कल्पेश गोंधळीच्या बॅटमधून. 13 बॉल आणि आता 20 रनची गरज. 26 झालाय स्कोर आणि त्यामध्ये अजून एकाची भर पडेल. पहिला आला होता तो काऊ कॉर्नरला, दुसरा आलाय तो स्क्वेअर लेग सीमा पार. 2 बॉलवर 2 गगनभेदी बॉल चालला ढगात. आता 12 बॉल आणि 14 रनची गरज मैदानाच्या आतमध्ये. पाण्याची मागणी केली जाते, लगेच पाणी घेऊन जा, थोडं क्विक जा, पटकन जा. पाण्याची मागणी फलंदाजाने केली आणि ती पुरवली जाईल. कंपोस्ट 12 बॉल 14 रनची गरज. 2 षटकारांनी सामन्याचं चित्र आपण पाहतोय खरं तर बदललंय. सामन्यामध्ये ट्विस्ट आलाय, सामन्यामध्ये टर्न आलाय.
सामना मात्र आपण पाहतोय थोडासा टर्न होत असताना आपण पाहतोय अंश 11 खेळण्याच्या बाजूने धावांचा आणि चेंडूतलं अंतर कमी झालंय. चला थोडं क्विक करूया आपण. पंच सूचित करतायत, आयोजक सूचना देत आहेत. घाई करा, थोडी घाई करा, जास्त वेळ घेऊ नका. 12 बॉल 14ची गरज आहे. यानंतर आपण अंगद 11 श्री गणेश वलप विपक्ष शीतल 11 डीसीसी कुपरा हा सामना पाहायला मिळणार आहे आपल्याला. त्याने दोन्ही संघाने देखील विनंती आपणही रेडी राहायचंय. जो काही निर्णय असेल त्या निर्णयाशी जसा सामना संपेल लगेच उतरायचा आहे. 12 बॉल 14ची गरज, हे षटक निर्णायक आहे दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. मॅचचं कदाचित इथे चित्र स्पष्ट होईल या षटकानंतर असं आपण प्रतीत करूया, कारण ज्या पद्धतीने कल्पेश गोंधळीची बॅट इथे बोलली आहे मैदानाच्या. 2 बॉल 12, 2 षटकार त्याने खेचलेत. निशांत पाटील आलेत. 12 चेंडू 14 समोर आहे अभिषेक. 1 बॉल 2 वर खेळतोय. हो यावेळेस बघा पुढ्यात टाकला होता चेंडू, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, कीपरचा प्रयत्न होता. बॉल काही इष्टेनं लागला नाहीये. क्विक सिंगल बॅटच्या साह्याने. आता 11 चेंडू 13ची गरज आणि अंश 11 खेळणे संघासाठी जमायची बाब म्हणजे कल्पेश स्ट्राईकवर आलाय, ज्याने 2 बॉल शेवटच्या मागच्या ओव्हरचे अगदी यमसदने धाडले होते. 2 षटकार खेचले होते. तो सध्या स्ट्राईकवर आला. हार्ड हिटर फलंदाज आहे आणि त्याच्या समोर आता कस लागणार आहे तो निशांत पाटीलचा. 11 बॉल 13ची गरज. सामना अजूनही बॅलन्स आहे. सामना अजूनही दुलायमान अवस्थेमध्ये. यावेळेस मात्र फुल टॉस बॉल, त्याला हॅमर केलंय. बॉल चाललाय सीमा पार, मिड विकेट क्लिअर करतोय खेळाडू कक्षाच्या दिशेने. कल्पेशच्या बॅटमधनं या इनिंग मधील त्याचा तब्बल 3रा षटकार आहे. आमचे डीजे जितू देखील आता रंगात येत आहेत. 10 बॉल 7ची गरज आहे. 3 बॉल 3 षटकार मारले कल्पेश गोंधळेने मैदानाच्या आत. पुन्हा फुल टॉस बॉल आणि हीच ट्रीटमेंट मिळणार तुमच्या या चेंडूला. मी म्हणेल चूक नव्हे तर घोडचूक करतात गोलंदाज आणि कल्पेशच्या चेहऱ्यावरचं स्मित असं आपण पाहतोय. आता फक्त 1 रनची गरज. स्कोर झालेत लेवल. त्यांची गरज आहे. काय उपद्रव केलाय मैदानाच्या आत कल्पेशने आणि इथे 5 बॉल 5 षटकार मारलेत ते कल्पेश गोंधळीने मैदानाच्या आत. आणि सामना जिंकत असताना किंबहुना 6 बॉल 6 मारलेत. 5 चेंडूमध्ये 30 धावांची खेळी करत 6 विकेट्सने हा सामना जिंकलाय तो. अर्थातच लिसा 11 अंश 11 खेळण्याने मात्र रियान शमन 11 ब्रिगेड वलप संघ नक्कीच चांगला खेळ राहिला. पुढील वाटचालीत शुभेच्छा असतील. चला 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 लगेच मैदान सोडूया आपण. चला पुढचे संघ लगेच जो काय निर्णय आहे. डीसीसी कोपरा आणि अंगद 11 श्री गणेश वल्लभ संघ